संत ठाकूरसिंह ज्ञानपीठ पिंपळनेर शाळेत जयंतीनिमित्त बाल आनंद मेळावा साजरा। साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेणुसकर। साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील असोसिएटेड टीचर ट्रस्ट संस्थेचे संस्थापक नानासाहेब ना पाटील यांच्या संत ठाकूरसिंह ज्ञानपीठ इथं बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेंद्र मराठे होते, तर प्रमुख पाहुणे ए.बी. मराठे, संभाजी अहिराव, सरपंच भाऊसाहेब माळी, आत्माराम देसले, राजू नेरकर, संजय नेरकर, विजय नेरकर, राणा पाटील, गोयकर सोनवणे, विशेष शिरीष कुवल, लक्ष्मण पाटील, प्रभाकर अहिराव, सुभाष जगताप, राजेंद्र गवळी, ए.टी. बेणुसकर, विशाल गांगुर्डे, एच.डी. पाटील, अनिल बोराडे, भरत बागुल, शाळेचे मुख्याध्यापक गणेश बागुल उपस्थित होते। कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी अनेक पदार्थांचे स्टॉल लावले होते। बालकांनी मेळाव्याला आनंद लुटला। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुरेखा कुवर, रेखा पाटील, सुनंदा पगारे, सचिन पवार, राहुल जगताप, महेश बिरारीस, अश्विन बागुल, ज्योती बर्डे, सीमा पवार, दीपिका नेरे, प्रियंका नांद्रे या शिक्षकांनी प्रयत्न केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश वाघ यांनी केले, तर आभार सचिन पवार यांनी मानले। दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी हरिभक्त परायण मनोज महाराजांच्या कीर्तनानं जिंकली श्रद्धावंतांची मनं। धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील तामथरे येथील प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थांच्या वतीनं आयोजित नाम सप्ताहातील शेवटच्या दिवशी तरुण कीर्तनकार हरिभक्त परायण मनोज महाराज एनगावकर यांनी सादर केलेल्या उपस्थित श्रद्धावंत प्रभावळीत झालेत। श्री रामराज्य मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रसिंह नरुका साहेब, वृंदावनचे महंत कौशल किशोर ठाकूर, राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थांचे अध्यक्ष हरिभक्त परायण महेंद्र महाराज, राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थांचे मार्गदर्शक सदस्य ज्येष्ठ पत्रकार महेश बाबा घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या हरिभक्त परायण मनोज महाराज यांच्या कीर्तनाला श्रद्धावंतांच्या अलोट जनसागर लोटला होता। कितीही अडथळे आली, कितीही संकट आली, कितीही श्रम करावे लागलं तरी संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला ललांभूत ठरणारे प्रतिवृंदावन व राधाकृष्ण प्रेम मंदिर उभे राहणारच असा आत्मविश्वास यावेळी राजेंद्रसिंह नरुका व महेश बाबा घुगे यांनी श्रद्धावंतांच्या संबोधताना व्यक्त केला। या कार्यक्रमात धुळ्याच्या द्वारकाधीश संस्थेचे गोभक्त बापूजी शेलार व दैनिक श्रम राज्याचे संपादक अतुल पाटील यांनी सर्वश्री राजश्री नरुका साहेब, कौशल किशोरजी ठाकूर, महेंद्र महाराज, महेश बाबा घुगे, मनोज महाराज एनगावकर, भूमी दाते, पुरुषोत्तम येवले, मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष रवींद्र शेठ राजपूत यांच्या मातापित्यांचा यथोचित सन्मान करून त्यांना गोमातेची प्रतिमा भेटी दाखल दिल्या। राजेंद्रसिंह नरुका साहेब, कौशल किशोर ठाकूरजी यांच्या हस्ते महेंद्र महाराज, महेश बाबा, बापूजी शेलार आणि अतुल पाटील यांचा सन्मान करून मंदिर उभारणीच्या कार्याला सदिच्छा भेटली। भारतात सनातन धर्माची जी 4 शक्तीपीठं निर्माण होत आहेत त्यापैकी तामथरे शक्तीपीठ महत्त्वाचं असेल असंही नरुका साहेब यांनी यावेळी सांगितलंय। या नामसप्ताहात परमेश्वर महाराज उगले, राजू गुरु कानोबा महाराज देहुरकर, ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, सुनील महाराज झांबरे, अर्जुन महाराज मोठे, महादेव महाराज राऊत, मनोज महाराज आणि भजन भीष्म गुरुवर्य परमेश्वरी महाराज यांची कीर्तनं संपन्न झाले। ही चैतन्य जैसा प्रत्येकात जर देव असेल तर याचा विचार आधी बोधनी घेतला पाहिजे। यांनी टिंगल त्यानी टिंगल या न अरे तू ऐक रे, इथं कवडी सोबत जाणार नाही, माया मोह सगळं आलंय, तू का बैल या ते सांग। पाकिट घेणार नाही, घेणार नाही, 500 कमी द्या तुम्ही, फोन तुम्हाला शोभलं आहे आणि तू ते बोली ना, हे तुम्हाला माहिती आहे। हे मंडळी 2 तास वैराग्याच्या गोष्टी करणार, ज्ञानाच्या गोष्टी करणार, वैयक्तिक करनी और कथनी में अंतर आ जाए तो परमात्मा कृपा नहीं करता, और परमात्मा जब कृपा नहीं करता तब अपनी वाणी का समाज पे कोई असर नहीं होता। सोपं नहीं है। माळा घालायची, टीका लावायचा, तो का म्हणे आम्हा एकांताचा। अजून सांगितलं दिनू बाबा, काय सांगितलं, एक प्रमाण आहे त्याला ते,
आलं आठवलं का सांगतो. प्रमाण इकडे विचारायला पाहिजे, बोल तुम्हाला विचारायला पाहिजे. इकडे प्रमाण विचारतं ते काय झालं मला विचारायला. ऐका, ह्याची भावी माझी आस इथपर्यंत ठीक आहे. जन्मोजन्मी हा अनेक वचनी शब्द आहे नारायण दादा. जन्म म्हणजे परत परत जन्माला यायचंय, ही अप्रत्यक्ष मागणी आहे. कळलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. परत परत जन्माला यायचंय. आणि कशासाठी? धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे. पुढे ऐका आता, परत परत जन्माला यायचंय हे अप्रत्यक्ष नोंदवलं. जन्मो जन्मी तुझा दास का व्हायचंय? भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी. पटकन सांगा, पांडव किती? 6. काळा किती? 5. या मारा लोक येत नाही झाला ते हाणायला पाहिजे असं ना. पांडव किती? आपल्यानुसार चांगले. मला कर्ण का आवडतो माहितीये का? का आवडतो पिंटू दादा? कर्ण का आवडतो मला? दुर्योधन पापी आहे, दुर्योधन मरणार आहे, तरी साथ सोडत नाही. तो मित्र आहे, तो मित्र आहे. आणि तुम्हाला वचन आहे माझं, मरे